इको फ्रेंडली लाईफ व तरुण तगडा भारत याच्या माध्यमातून आज ही आपण तरुणांची रॅली काढलेली आहे आणि विषय आहे तरुणांना या भारतामध्ये चांगल्या प्रकारे स्कोप मिळावा, त्याच्यावरून पर्यावरणाचं संवर्धन व्हावं अशा दृष्टिकोनातून ही रॅली विद्यार्थ्यांची आपण 15 ऑगस्टच्या निमित्ताने काढलेली आहे। आणि ह्या 15 ऑगस्टच्या रॅलीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी काही आपल्याला दाखवून दिलं आहे की ही जेनझी जी पिढी आहे ही कुणापेक्षाही कमी नाही, त्यांना अतिशय चांगला आत्मविश्वास आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर चांगल्या प्रकारची मॅच्युरिटी आहे। त्यांनी दिल्लीमध्ये दाखवून दिलं आहे की जर शिक्षणामध्ये किंवा कुठेही अफरातफर होत असेल, काही पेपरफुटी होत असेल तर त्या संदर्भात त्यांनी दिल्लीमध्ये शिक्षण मंत्र्याला राजीनामा देण्यापर्यंत ताकद दाखवून दिलेली आहे। अशी ही जेनझी पिढी जी आहे ही न घाबरणारी, न कुणालाही डरणारी पिढी आहे। तर त्यांनी ही दिल्लीमधली जी झाकी आहे ही झाकी दाखवलेली आहे आणि अशा या तरुण पिढीला, जेनझीला आपल्याला त्यांचं अभिनंदन करायचं आहे आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने। आणि संपूर्ण भारतभर या जेनझी पिढीचं आपल्याला नेतृत्व तरुणांचं भारतामध्ये घेऊन जायचं आहे। तर त्यांनी दिल्लीमध्ये दाखवलेली ही तर फक्त झाकी आहे, अभी पूरा भारत और दिल्ली बाकी है। अशा प्रकारची ही जेनझी पिढी आजपासून डेफिनेटली संपूर्ण भारतभर जाणार आहे। या ठिकाणच्या ठाण्यामधले जे काही कॉलेजमधले विद्यार्थी आलेले आहेत, त्यांचे शिक्षक, प्रोफेसर आलेले, हे सगळे त्यांना साथ देणार आहे आणि आपल्या ठाण्यामधून आपण ह्या सगळ्या प्रचाराचा चांगल्या प्रकारे भारतभर आवाज गेला पाहिजे। त्यासाठी जेनझी पिढीचं सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा। आणि या निमित्ताने आपण घोषणा द्यायची आहे। मी म्हणेल जय जयकार, जय जयकार, सगळ्यांनी म्हणायचं युवा शक्तीचा जय जयकार, जय जयकार, जय जयकार, युवा शक्तीचा जय जयकार, जय जयकार, जय जयकार, युवा शक्तीचा जय जयकार, जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत। धन्यवाद।